सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सिंहस्थात रामकुंडासह इतर कुंडात झालेल्या कॉन्क्रीटचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची उपयुक्तता तपासून त्याबाबत निर्णय घेतला जाईल. मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे, जळगावकडून येणारी वाहने शहराच्या बाहेरूनच त्र्यंबककडे जाण्यासाठी रस्त्याचं नियोजन करण्यात येईल. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिलेली आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर काल गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळावर जात पाहणी दौरा केलाय. यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कनिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कुशावर्तापासून तपोवनपर्यंत कुंभमेळ्याशी संबंधित सर्व स्थानांची यावेळी या अधिकाऱ्यांनी पाहणी केलेली आहे. कुशावर्त घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यानंतर येथे गर्दी होणार नाही यासाठी दक्षता घेतली जाईल. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी येणाऱ्या वाहतुकीची सरमिसळ होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मुंबईकडून येणारी वाहने इगतपुरी मार्गे त्र्यंबककडे जातील, तर औरंगाबाद आणि पेठ, जळगाव या रस्त्यावरून येणारी वाहने रिंग रोडनं बाहेरूनच वळवण्यासाठी येत्या महिनाभरात रिंग रोडच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती गेडाम यांनी दिलेली आहे. महामार्गाचे रुंदीकरण करताना ब्रेकडाऊनसाठी धोरणात्मक निर्णय करण्यात येणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलंय. नाशिक कुंभमेळ्याचं प्लॅनिंग हे मागच्या 6-7 महिन्यापासून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सर्व विभागांनी आपले आपले आराखडे तयार केले आहेत. पण आता साईटवर गेल्यानंतर 2 वेगळ्या विभागांचे ज्या आराखड्यांमधले जे कॉमन इश्यूज असतात, विशेषतः इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन सारखे, आणि त्याचप्रमाणे ते प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होणार त्याच्यासाठी नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी साहेब आहेत, CP साहेब आहेत, महापालिका आयुक्त मॅडम असतील, आम्ही सर्वांनी जे संबंधित सर्व जागा असतील, रामकुंड आहे, सर्व घाट आहेत, साधुग्राम, तपोवन, नंतर हा आपला काळाराम मंदिरचा परिसर आणि वेगळ्या वाहनतळ, बस स्टॉप्स, ह्या सर्वांची आम्ही आज पाहणी करत आहोत. आणि त्याच्यामध्ये वेगळे जे मुद्दे येत आहेत त्याला आम्ही मग वेळोवेळी त्याच्यावरती योग्य ते उपाययोजना करू. आताच्या कुंभमेळ्यामध्ये मला वाटते 2015 पेक्षा खूप जास्त प्रमाणात लोक येणार, कारण आता लोकांमध्ये जे धार्मिक स्वरूपाची जी जागा ठिकाणं असतात, तशा पद्धतीचे जे इव्हेंट्स असतात त्या ठिकाणी जाण्याचा कल खूप वाढलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही जास्त लोकांच्या साठी तयारी करणार आहोत आणि जास्त चांगल्या सुविधा देणे आणि कुंभमेळा सर्वांसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित राहील, सेफ राहील आणि त्याचप्रमाणे चांगला एक धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभव राहील अशा दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही हे जे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत, आम्ही प्रयागराजला येत्या आठवड्यामध्ये जाणार आहोत. आमचा 2 दिवसाचा टूर असणार आहे. आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी काय सुविधा त्यांनी दिल्या आहेत त्या सगळ्या बघणार आहोत. रामकुंड परिसरात रामकाल पथ निर्माण करताना पुलाचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. त्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल. गोदाकाठाचं रुंदीकरण करण्यासाठी आता जास्त वाव नाही, तसंच गोदापात्रातील सिमेंटबाबत तज्ज्ञांच्या समितीला पाचारण करत अभ्यास झाल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तर अंतर्गत आणि बाह्य अशा 2 वाहनतळांचं नियोजन करताना स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी नियोजन केलं जाणार आहे. मध्य वाहनतळाद्वारे शहरातील भाविकांच्या वाहनांना जागा उपलब्ध करून दिली जाईल. पर्वणी काळात स्थानिकांना दैनंदिन व्यवहारात त्रास होणार नाही यासाठी देखील विशेष काळजी घेतली जाणार आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.